आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। स्वर्गीय अजित पवार यांचे आजोळ असलेल्या देवळाली प्रवरा या गावात आज रविवारी सकाळी सर्व पक्षीयांकडून अजितदादांना दुःखमय वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बाजारतळ या ठिकाणी पार पडलेल्या या शोकसभेला सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि पोकळी स्पष्ट दिसत होती। उपस्थित मान्यवरांना अजितदादांच्या आठवणी सांगताना भावना आवरता आल्या नाहीत। लहानपण देवळाली प्रवरा येथे गेलेलं, गावाशी अखेरपर्यंत नाळ जपणारे अजितदादा पवार हे त्यांच्या जाण्यानं केवळ एक नेता नव्हे तर आपुलकीचा माणूस हरपल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावेळेस माजी आमदार चंद्रशेखर कदम, आमदार हेमंत ओगले, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, श्रीरामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष करण ससाने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, राष्ट्रवादीचे नेते अजित कदम, एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, प्रहारचे आप्पासाहेब धूस, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, शिवसेनेचे प्रशांत मुसमाडे, वीर महाराज, त्याचबरोबर नामदेव महाराज शास्त्री, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत महाराज, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, माजी नगरसेवक सचिन धूस, मदिना शेख, अशोक मुसमाडे, शहाजी कदम, हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे दत्ता कडू, हरिभक्तपरायण गोरख चौहान, अशोक खुरुद, निमसे सर, पत्रकार रफिक शेख, रावसाहेब मुसमाडे, डॉक्टर संदीप मुसमाडे, नानासाहेब कदम, अनंत कदम, राजेंद्र चौहान, बाबा महाराज वाळुंज आदींनी मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन भाजपाचे गटनेते प्रकाश संसारे यांनी केलं। शोकसभेच्या शेवटी 2 मिनिटांचे मौन पाळून आणि पसायदानानं स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। देवळाली प्रवरा गावानं आज आपला एक लाडका लेक गमावल्याची वेदना प्रत्येकाच्या मनात होती। या सभेला आजी-माजी नगरसेवक, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, कारखान्यांचे आजी-माजी विविध संघटनांचे प्रतिनिधी, धार्मिक क्षेत्रातील मंडळी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।